रोजच्या रांगोळीचं टेन्शन घ्यायची आता अजिबात गरज नाही. त्यासाठी मी घेऊन आले आहे बघा, अगदी सोप्या आणि पटकन होणाऱ्या 4 रांगोळ्या. नमस्कार, सर्वांचे अगदी मनःपूर्वक स्वागत. तर बघा, नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे अगदी सोप्या आणि सुंदर रांगोळ्या. आता पहिली जी रांगोळी आहे बघा, डॉट दिलेले आहेत, 4 डॉट द्यायचे आहेत. आता इथे मी सफेद मोरपिसी कलर आणि थोडंसं पोपटी कलर टाकून घेतलेला आहे. आता आपण 4 पानं तयार करून घेणार आहोत. बघा, बाहेरच्या बाजूला काडीच्या मदतीने ओढून घ्यायचे आहेत आणि एक पानांचा आकार देऊन घ्यायचा आहे. बघा, काडीच्या मदतीने व्यवस्थित 4ही पानांना आकार देऊन घेतलेला आहे. आता इथे मी 3 रंग टाकलेले आहेत. तर तुम्ही एक कलरची जरी फक्त सफेद कलरची जरी पानं काढली तरीसुद्धा सुंदर दिसतात. आता मध्ये आपण लाल रंगाचा डॉट देणार आहोत. लाल आणि पिवळ्या रंगाचा डॉट द्यायचा आहे. आता मग 2 पानांच्या मधून एक फांदीप्रमाणे आकार काढायचा आहे. बघा, वरच्या बाजूला फांदी काढायची आहे आणि एकाच दिशेने वळवायच्या आहेत. बघा, ज्या फांद्या आहेत ना, आपण काढलेल्या फांद्या ज्या आहेत त्या एकाच दिशेला वळवायच्या आहेत. आता प्रत्येक फांदीवरती आपण छोटी छोटी फुलं काढून घेणार आहोत. बघा, व्यवस्थित पाकळ्या काढायच्या आहेत. 5-5 पाकळ्यांची फुलं मी छोट्या पाकळ्यांची फुलं काढलेली आहेत. गोल पाकळ्या काढायच्या आहेत. अगदी सोप्या पद्धतीनेच दाखवलेले आहे. बघा, आता 4ही फांद्यांवरती फुलं काढून घ्यायची आहेत. मध्ये लाल रंगाचा एक डॉट दिलेला आहे. आता ह्या फुलांमध्ये आपण सफेद रंगच भरणार आहोत. तर रोजची रांगोळी आहे, जास्त काही वेगळे रंग भरलेले नाहीत. सफेद रंग भरायचा आहे. बघा, 4ही फुलांमध्ये रंग भरून घेतलेले आहेत. सफेद रांगोळीनेच कलर भरलेला आहे. आता फांदीचं जे वरचं टोक आहे त्यावरती आपण एक डॉट देऊन पानांचा आकार तयार करून घेणार आहोत आणि फांदीच्या खालच्या बाजूलाही आपण छोटे छोटे डॉट देऊन छोटी छोटी पानं तयार करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता, काडीच्या मदतीने थोडासा आकार देऊन घेतलेला आहे. तर थोडं रंग भरून घ्यायचा आहे. बघा, हिरवा रंग त्यामध्ये पानांमध्ये टाकलेला आहे. आता वरचं जे टोक आहे तिथेही सफेद रंगाचं आपण छोटंसं पान काढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता, काडीच्या मदतीने आपण आतल्या बाजूला ओढून घ्यायचं आहे आणि पिवळ्या रंगाचा एक डॉट तिथे दिलेला आहे. आता पानांच्या वरती थोडीशी रिकामी जागा दिसते, तर तिथे आपण जांभळ्या आणि सफेद रंगाचे डॉट देणार आहोत. त्यामुळे एक मोती ठेवलेला आहे किंवा एक मणी आहे रांगोळीमध्ये असं आपल्याला भास होतो. फायनल रांगोळीसुद्धा आपली तयार झालेली आहे. आता पुढची आणि 2 नंबरची रांगोळीसुद्धा सोपी आहे. बघा, तर इथे क्रॉस लाईन मारून घेतलेले आहेत 2 आणि मध्ये सरळ रेषा मारायच्या आहेत. एक अधिकचं चिन्ह काढून मध्ये 2 रेषा मारायच्या आहेत. बघा, क्रॉस. आणि आता इथे आपण 3 पाकळ्यांचं एक छोटंसं फूल तयार करून घेणार आहोत. रेषा जोडून घ्यायच्या आहेत आणि गोल आकार देऊन घ्यायचे आहेत. अगदी सोपी पद्धत आहे बघा रांगोळीची ही आणि पटकन होणारी आहे. आता मध्ये आपण एक छोटंसं फूल तयार करून घेणार आहोत. डॉट देऊनच करायचे आहे. बघा, लांब डॉट दिलेले आहेत. मध्ये पिवळ्या रंगाचा एक डॉट दिलेला आहे. आता मध्ये पाकळ्यांच्या मध्ये जी रिकामी जागा दिसते तिथे 2-2 डॉट देऊन आपण गोल आकार करून घेणार आहोत. 2 पाकळ्यांच्या मध्ये डॉट देऊन थोडेसे प्रेस करून घ्यायचे आहेत. बघा, आणि काडीच्या मदतीने एक गोल आकार देऊन घ्यायचा आहे. आता 4ही ठिकाणी गोल आकार करून घेतलेले आहेत. बघा, आणि वरती आपण एक पिसाऱ्याप्रमाणे पान तयार करून घेणार आहोत. पोपटी रंगाचा डॉट दिलेला आहे. बघा, आणि काडीच्या मदतीने आपण त्याला एक आकार देऊन घेणार आहोत. वरती थोडासा सफेद रंग टाकलेला आहे. बघा, एक पक्ष्याचं पीस असतं ना त्याप्रमाणे किंवा पिसार असतं त्याप्रमाणे एक आकार देऊन घ्यायचा आहे. सोपी आहे बघा ही रांगोळी. नक्कीच तुम्हाला ही रांगोळी काढता येईल. अगदी सोप्या पद्धतीनेच दाखवलेली आहे. चारही ठिकाणी बघा मी पीस काढून घेतलेले आहेत. छोटे छोटे काडीच्या मदतीनेच काढायचे आहेत आणि लाल रंगाचा डॉट दिलेला आहे. आता आतल्या बाजूलाही थोड्या देठाप्रमाणे आकार काढून एक एक डॉट देऊन घ्यायचा आहे. आता आपण ज्या पाकळ्या काढलेल्या आहेत बघा, तिथे जास्त रिकामी जागा दिसते, तर तिथे रंग वगैरे भरलेला नाही, तर आपण 3-3 रेषा मारून त्यावरती लाल आणि पिवळ्या रंगाचे डॉट देणार आहोत. तर इथे सुद्धा पोपटी रंगानेच रेषा मारलेल्या आहेत. आता तुम्ही सफेद रंग जरी वापरला तरीसुद्धा रांगोळी सुंदर दिसते. आता मध्ये हिरव्या रंगाचे एक
डॉट काढलेले आहेत, त्यामुळे पानांवरती फूल आहे आपल्याला रांगोळीमध्ये भास होतो. बघा फायनल रांगोळी आपली तयार झालेली आहे. आता पुढची आणि शेवटची जी रांगोळी आहे, तर उद्या बुधवार आहे, त्यानिमित्त ही रांगोळी आहे. तुम्ही जर माझे व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच तुम्हाला माहिती असेल की शेवटची जी रांगोळी असते ती दुसऱ्या दिवशी जो वार असतो त्या वाराची रांगोळी असते. बघा आता इथे बुधवारनिमित्त ही रांगोळी आहे, तर तुळशीसमोर काढण्यासाठी एक कृष्णाची बासरी आणि मोरपीस आपण इथे काढलेला आहे. बघा पिवळा रंगच भरलेला आहे. आता मोरपीससुद्धा सफेद रंगानेच रांगोळीच काढलेला आहे. बघा जास्त काही वेगळे रंग वापरलेले नाहीत. थोडेसे रंग वापरायचे आहेत आणि रोजची रांगोळी आहे तर पटकन होणारी ही रांगोळी आहे बघा. आणि काडीच्या मदतीने मोरपीसाला आकार देऊन घ्यायचा आहे. वरच्या बाजूला बघा ओढून घ्यायचे आहेत हळूवारपणे आणि एक आकार देऊन घ्यायचा आहे. आतल्या बाजूलाही आपण जो मध्ये मोरपिसामध्ये जो निळ्या रंगाचा डॉट असतो बघा, निळ्या रंगाचं एक मोरपिसावरती एक निळा रंग आपण देऊन मोरपिसाचा लूक देणार आहोत. बघा इथे आकाशी रंग थोडंसं मी भरून घेतलेलं आहे, बाजूला पिवळा रंग टाकून घेतलेला आहे, त्यामुळे एक सुंदर लूक आलेला आहे. बघा थोडंसं पोपटी रंगाने आउटलाईन करून घेतलेली आहे. मध्ये ऑरेंज आणि निळ्या रंगाचा एक डॉट देऊन घेतलेला आहे. तर वरती आपण जो कृष्णाच्या डोक्यावरती टिळा असतो तो सुद्धा काढणार आहोत आणि बाजूला आपण माधव असं एक नाव लिहून घेणार आहोत, जे की कृष्णाचं आहे. बघा श्रीकृष्णाची जी नाव असतात त्यापैकी माधव हे एक नाव आहे. बघा अगदी सोपी रांगोळी आहे, रोजची काढण्यासाठी पटकन होणारे आहेत सर्वच रांगोळ्या. तीनही रांगोळ्या अगदी सोप्या आहेत. तुम्हाला जी कोणती रांगोळी आवडली असेल ती नक्की दरवाजासमोर काढून बघा. आणि तुम्हाला जी रांगोळी आवडली नाही किंवा काही चुका जरी असतील माझ्या, तरी तुम्ही मला नक्की अगदी हक्काने सांगू शकता. तुमच्या सूचनांचं मी नक्कीच स्वागत करेल. बघा मी रोज व्हिडिओ टाकत असते. 3 ते 7पर्यंत रांगोळ्या रोजच्या व्हिडिओमध्ये असतात आणि छोट्या छोट्या रांगोळ्या दाखवलेल्या असतात. डेमोसुद्धा दिलेला असतो की कशाप्रकारे रांगोळी काढलेली आहे. तुम्हाला नक्कीच ह्या रांगोळ्या रोजच्यासाठी उपयोगी पडतील. बघा फायनल रांगोळी आपली ही सुद्धा तयार झालेली आहे. ही सुद्धा अगदी तुळशीसमोर काढण्यासाठी अगदी छोटीशी रांगोळी आहे बघा, आणि पटकन होणारीच आहे. तर अशीच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि तुम्हाला जर नवीन रांगोळी बघायची असेल तर नक्कीच उद्या एक चॅनलला नक्की भेट द्या आणि नवीन रांगोळीसाठी भेटूया उद्याच्या नवीन भागात. धन्यवाद.